नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण वनस्पती यांचं वर्गीकरण आणि एकूणच सजीवांचं अनुकूलन आणि वर्गीकरण हे अभ्यासणार आहोत। तर हा जो आपला पहिला धडा आहे सजीव सृष्टी अनुकूलन वर्गीकरण, यातले आपण 3 पार्ट केले होते। सगळ्यात पहिला पार्ट होता की जो होता वनस्पतींचं अनुकूलन, दुसरा होता प्राण्यांमधलं अनुकूलन की प्राणी कसं अनुकूलन करतात, आणि तिसरा पार्ट जो आपण करतो आहोत तो आहे की हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन, सरपटणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन आणि सजीवांचं वर्गीकरण बघणार आहोत आपण आता ह्या पार्ट 3 मध्ये। रस्त्यावरून धावणारी वाहनं आणि आकाशात उडणारी विमानं यांच्यावर रचनेतील मुख्य फरक कोणता आहे? तर तुमच्यासाठी खूप सोपं आहे सांगणं। रस्त्यावरून धावणारी वाहनं म्हणजेच गाड्या, 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, आणि आकाशात उडणारी विमानं, त्याच्यामध्ये मुख्य फरक आपल्याला असा दिसतो की रस्त्यावरून जी वाहनं धावतात ना ती 2 चाकी 4 चाकी असतात, त्यांना खिडक्या असतात, दारं असतात, सगळं असतं। पण आकाशात उडणारी विमानं जी असतात त्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांना पक्ष्यांसारख्या पंखांसारखे आडवे भाग असतात की जे गाड्यांना दिसत नाही। पक्ष्यांची शरीरे देखील दोन्ही टोकांना निमुळती असतात, जशी की आपल्याला विमानाची दिसतात। त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही आणि शरीरावरील पिसांचे आवरण, पुढच्या पायांमध्ये पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे यांच्यामुळे त्यांची शरीरे हलकी व उडण्यास अनुकूलित झाली आहेत। म्हणजे कसं बघा की एखादा प्राणी जो 4 पायाचा असतो त्याचे जे पुढचे 2 पाय आहेत त्यामध्ये पक्ष्यांचं त्या 2 पायांचं रूपांतर पंखांमध्ये झालंय, आणि जे मागचे पाय असतात ते त्यांचे हे पाय आहेत। तर इथे हे त्यांचा उपयोग ह्यांना जमिनीवर चालण्यासाठी किंवा स्थिरवण्यासाठी होतो, आणि हे 2 पंख जे त्यांचे असतात ते मुख्यतः त्यांना उडण्यासाठी मदत करतात। विमानांना सुद्धा अशाच प्रकारे दोन्ही टोकांना निमुळतं बनवलेलं असतं। कीटकांची शरीरे पण निमुळती असतात। कीटकांचा जर बारकाईने तुम्ही अभ्यास कराल, घरात चिलटं असतील किंवा छोटे छोटे किडे असतील, माशा असतील, तर कीटक पण हलकी निमुळती शरीर असतात। पंखाच्या 2 जोड्या काडीसारखे 6 पायाच्या रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात, आणि तसेच त्यांना चालताना तुम्ही पाहिले असेल। यामुळे काय होतं, कीटक इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतात कारण त्यांची रचना त्यांच्यासाठी फारच सोयीची आहे। वटवाघूळ त्यांच्या पुढच्या पायांच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकते, आणि तुमच्या परिसरातील विविध पक्षी आणि कीटकांचं आपल्याला काय करायचंय, निरीक्षण करायचंय। तर कराल का मग तुमच्या परिसरातील कीटकांचं निरीक्षण? तुम्हाला जर काही वेगळा फरक वाटला किंवा वेगळं काही सांगावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं तर माझ्याशी बोलू शकता, कारण पक्ष्यांचा हा अभ्यास खरं तर खूप डीप आहे। पण आपण आता इथे कसं आहे, पुस्तकामध्ये थोडक्यात अनुकूलन काय हे समजून घेतोय। सरपटणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन नेमकं कसं झालंय बघू। साप, गांडूळ कसे सरपटतात याचे दुरून निरीक्षण करा, नाही तर जाल एकदम चिकटायला आणि मग व्हायचं काहीतरी गोंधळ। तसं करू नका बरं का। साप एकतर जे तसं काही बिनविषारी असतात पण विषारी असू शकतात, त्यामुळे दुरून निरीक्षण करायचंय। सरपटताना कोणत्या अवयवांचा वापर करतात, त्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का? तो दिसतात आपल्याला की सापांना फार पूर्वी पाय होते असं म्हणतात, पण ते आता नाहीयेत। तर ते फक्त सरपटताना त्यांना पाय नाहीयेत, आणि त्यांच्या पोटांच्या किंवा मणक्यांचा त्यांचा उपयोग येतात। गांडुळात तर मणका नसतोच म्हणा, तर त्यासाठी काही विशेष बदल हो, त्यांना पाय नाहीये, बदलांची नोंद करा। पाल, सरडा, मगर यांसारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात। त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यांच्यामध्ये अनुकूलन झालेले दिसतं। म्हणजे काय की त्यांचे जे रंग आहे, त्यांची त्वचा आहे, ती परिसराशी इतकी मिळती जुळती, त्याच्यामुळे ते सहज स्वतःला वाचवू शकतात किंवा लपवू शकतात। पाल, घोरपड आणि यांचे पंजे जे नखयुक्त पातळ असतात, असे पातळ असतात ना यांचे पंजे, की त्यामुळे त्यांना चढणं किंवा झाडांना चढणं सोपं पडतं। तर सापाची त्वचा कशी असते, खवलेयुक्त असते, आणि सापाची त्वचा खवलेयुक्त असल्यामुळे त्यांना सरपटणंही सोपं पडतं। अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन, ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स। अन्नग्रहण म्हणजे आपल्या भाषेमध्ये जेवण करण्यासाठी झालेलं अनुकूलन म्हणूया। प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी असे 2 गटात वर्गीकरण करता येते। शाकाहारी म्हणजे काय, भाज्या म्हणजे वनस्पती गवत खाणारे, आणि मांसाहारी म्हणजे मांस खाणारे, अशा 2 गटात वर्गीकरण करता येतं। त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात, त्या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण करणं सोपं जातं। म्हणजे काय की त्यांच्या शरीरात किंवा त्यांच्या आतड्यांमध्ये काही बदल असतात, ज्याच्यामुळे त्यांना गवत किंवा वनस्पती पचवणं सोपं जातं शाकाहारी प्राण्यांना। आणि मांसाहारी प्राण्यांच्या शरीरामध्ये, जठरामध्ये त्यांच्या
शरीरात एकूणच अशा प्रकारचा बदल असतो की ज्याच्यामुळे त्यांना मांस पचवणं सोपं होतं. त्याबद्दल अधिक माहिती आपण पोषण या पाठात घेणार आहोत. त्यामुळे आपण पोषण हा पाठ नीट अभ्यासायचा आहे. बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात व खातात याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक या वाहिनीवर अधिक कार्यक्रम बघा असं आपल्याला सांगितलंय. म्हणजे बेडूक कसे बघा, ही चेन असते की नाही, की फुलपाखरं, डास, पक्षी, साप, बेडूक आणि अन्न, कितीतरी प्राणी आपलं अन्न कसं मिळवतात हे आपण थोड्याफार फरकानं कधी ना कधी टीव्हीवर बघितलं असेल किंवा आपल्या आसपास बघितलं असेल. आणखीन माहिती तुम्ही नॅशनल जिओग्राफिक वरून मिळवा. आता आपल्याला काय करायचंय, निरीक्षणाच्या आधारे आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे. आता हे निरीक्षण काय आहे, झालेले अनुकूलन, प्राणी आणि अनुकूलनाचा उपयोग. जसं की तीक्ष्ण सुळे, हे की अनुकूलन आहे ना. प्राण्यांना तीक्ष्ण सुळे असतील, जसं की प्राणी, सिंह आणि वाघांना, तर ते मांस फाडून खाऊ शकतात. त्यांचे दात जर बोथट असेल त्यांना मांस खाताच यायचं नाही. जसं की टोकदार लांब चोच, टोकदार लांब चोच झाल्यामुळे इथे जसं हे बघा, इथे टोकदार लांब चोच आहे सुतार पक्षी, त्यामुळे तो घर करू शकतो किंवा त्याला लांब चोचेमुळं पक्षी किंवा प्राणी हे मासे वगैरे पकडून खाणं सोपं जातं. आखूड चोच, लांब चिकट जीभ किंवा लांब मान. आता लाखूड चोच कशी, जे प्राणी दाणे टिपून खातात त्यांची चोच एकदम आखूड असते. लांब चिकट जीभ आपण सरड्याची बघितली, जसं त्याला पटकन कीटकांना भक्ष्य करणं सोपं जातं लांब चिकट जीभमुळे. आणि लांब मान कशी असते, बगड्याची वर तुम्ही पाहिली असेल किंवा जिराफाची पाहिली असेल, लांब मान असते, त्याच्यामुळे त्यांना काय होतं, गवत खाणं सोपं पडतं. तर अशा कितीतरी गोष्टी तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला दिसत असतील की त्यांचे प्राणी आणि त्यांना अनुकूलनाचा कसा उपयोग होतो. परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन. परिसर साधर्म्यासाठी म्हणजे काय, अडॅप्टेशन फॉर एन्व्हायरमेंट सिमिलॅरिटीज. म्हणजे आता बघा, आपण आपल्या घरामध्ये राहतो, वेगळं रंगबिरंगी घर असतं, आपण कपडे घालताना कधीच विचार करत नाही की मी आता काळ्या रंगाचा ड्रेस घालू का निळ्या रंगाचा घालू. आपण उलट असे कपडे घालतो की ज्याच्यामुळे आपण उठून दिसतो, आपण 4 लोकांमध्ये सुंदर दिसलं पाहिजे यासाठी आपण आपले कपडे निवडत असतो. पण प्राण्यांचं मात्र उलट आहे. त्यांना कसं असतं, त्यांना लपून राहायचं असतं. कारण प्राण्यांमध्ये हा पाठशिवडीचा खेळ असतो की कुणीतरी त्यांना खायला टपलेलं असतं आणि कुणीतरी वाचण्यासाठी प्रयत्न करत असतं. जर त्यांचे रंग उठावदार असतील आणि परिसराशी मिळते जुळते नसतील तर ते सहज भक्ष्य होऊ शकतात. तेव्हा प्राणी आपल्याला सतत अशा ठिकाणी दिसतात जिथे त्यांचा रंग मिळता जुळता आहे परिसराशी. तर अशा प्रकारे आपण आता यांचं अनुकूलन कसं झालं ते बघूयात. विविध रंगाचे सरडे, नाकतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत बघा, कारण ते हिरव्या वनस्पतींवर असतात त्यामुळे कळतच नाहीत. वनस्पतींवर, गवतामध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतोच. यालाच परिसर साधर्म्य असं म्हणतात. अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार, अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण, त्याला अधिवास असं म्हणतात. म्हणजे जिथे प्राणी राहतो त्याला अधिवास म्हणतात. भौगोलिक परिस्थिती म्हणजे तिथे दऱ्या आहेत, उंच डोंगर आहेत, पाण्याचा जवळचा परिसर आहे. विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे. म्हणजे कसं की एकदा प्राणी आहे त्याला पिल्लं होणं, मग त्यांना पिल्लं होणं, मग त्यांना पिल्लं होणं, मग त्यांना पिल्लं होणं, हे झालं पुनरुत्पादन. मग टिकवणं, अन्न मिळवणं, शत्रूपासून स्वतःचं रक्षण करणं, अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये, शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय. इतकं सोपं आहे समजून घ्यायला. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया निरंतर म्हणजे सतत चालणारी आहे. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलन होय. हे वैशिष्ट्य किंवा हे वैविध्य जपणं आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते जपायचंय. आता आपण एका महान अशा व्यक्तीबद्दल वाचणार आहोत थोडक्यात. महान या अर्थानं कारण डार्विननं उत्क्रांतीचा जो सिद्धांत मांडलाय, डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन, त्याच्यामुळे आपल्याला उत्क्रांती म्हणजे काय की एकूणच सजीव सृष्टी कशा प्रकारे निर्माण झाली, तिच्यामध्ये काय काय बदल झाले, ती कशी प्रगत झाली, आज आपण जे आहोत त्याच्या आधी आपलं काय अस्तित्व होतं आणि कशा प्रकारे पुढे होत जाणार, हे सगळ्याचा अभ्यास म्हणजे उत्क्रांती होय. आणि यालाच इंग्लिशमध्ये इव्होल्युशन असं म्हणतात. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने, म्हणजे जे प्राण्यांचा अभ्यास करतात त्यांना जीवशास्त्रज्ञ म्हणतात, अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून सुचवले की जे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते
तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. याला सक्षम तोच टिकेल म्हणजे सर्वायवल द फिटेस्ट सिद्धांत म्हणतात. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. थोडक्यात सांगते, काही आता करोनाचा काळ आहे, खूप आजारी लोक, डायबेटिक लोक, बीपी वाले लोक किंवा एकूणच काहीतरी औषध गोळ्या खाणाऱ्या लोकांना जास्त परिणाम झाला, पण जी लोक निरोगी आहेत ते जास्त टिकले. ते एकूणच निसर्गाचा नियमच आहे की जो टिकू शकतो म्हणजे जो तंदुरुस्त आहे तो टिकणारे आणि जो वीक आहे तो मरणारे. हा निसर्गाचा पहिला नियम डार्विननं मांडलाय. सक्षम तोच टिकेल याचं नाव आहे. एखादा जीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला तर तो टिकू शकला. म्हणजे जसं की घार आहे, तिच्या पंखांमध्ये इतकी ताकद आहे, भक्ष्य पकडू शकते, पंजे तिचे मजबूत, ते टिकू नये. पण अशाच प्रकारे त्याच्या पुढच्या पिढ्यांमध्ये पण सक्षम अवयव निर्माण झाले तर टिकू शकतात, तर पुढची पिढी त्यांच्यासारखी बनते. याला डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हटलं. म्हणजे एखादी सक्षम गोष्ट आपल्यामध्ये असणं त्याला म्हणतात नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. सजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. थोडे आठवा, वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते. आपल्या सभोवतालच्या वैविध्यपूर्ण सजीवसृष्टीतील सजीवांचा एकाच वेळेस अभ्यास करणं, त्यांना लक्षात ठेवणं किती अवघड आहे. आपण जरी म्हटलं की फक्त आपल्या परिसरात आढळणारे सजीव आपल्याला जर लक्षात ठेवायचे तर आपल्यासाठी किती अवघड होऊन बसेल. त्यांची नावं काय, परत बरं भारतात म्हटलं जाणारं नाव परदेशात म्हटलं जातं का, हे सगळं इतकं बघायला गेलं तर अवघड प्रक्रिया होऊन बसली असती. पण हे सगळं सोपं करण्यासाठी सजीवांचं वर्गीकरण ही पद्धत सुरू केली आणि त्याचा एकूणच जगभरातल्या लोकांना फायदा कसा होतो ते बघूया. आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांच्या निकष लावून केले आहे. यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते आणि याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पती सृष्टी येथून होते. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट केले जातात. त्यालाच वर्गीकरणाचा पादानुक्रम, हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन म्हणतात. आता जसं तुम्ही म्हणाल की आपण सगळी माणसं आहोत, पण आपण म्हणतो ना 0 ते 1 गट, 1 ते 5 वर्षाची मुलं, 5 ते 10 वर्षाची मुलं, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25 असं आपण एक गट करतो की नाही, आपल्या शरीराच्या आकारावरनं, दिसण्यावरनं. नंतर माणसामध्ये पुरुष, महिला असं आपण गट करतो. काहींचे गोरे, काळे, सावळे असे गट केले जातात दिसण्यावरनं, आकारावरनं, वयावरनं. तसंच वनस्पतींच्या बाबतीतही केलं गेलेलं आहे. ती वनस्पती किंवा प्राणी किंवा एकूणच सगळ्या सजीवांचं वर्गीकरण करताना हा जो एक क्रम ठरवला गेलेला आहे वर्गीकरणाचा, आणि त्या वर्गीकरणाच्या क्रमालाच काय म्हटलंय, वर्गीकरणाचा पादानुक्रम म्हटलेलं गेलंय. मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथे सांगते. इथे पादानुक्रम म्हणजे काय बघा, सृष्टी म्हणजे किंगडम, संघ म्हणजे फायलम, वर्ग म्हणजे क्लास, गण म्हणजे ऑर्डर, कुल म्हणजे फॅमिली, प्रजाती म्हणजे जीनस, जाती म्हणजे स्पीसीज. हे अशा प्रकारे त्याची नावं ठरली. आता आंबा आहे, सृष्टी किंगडम काय बघा त्याचं, म्हणजे कुठलाही वनस्पती किंवा कुठलाही प्राणी याच्यामध्येच येणार आहे. तर आंबा हे प्लांटीमध्ये येतं. संघ त्याचा अँथोफिली आहे, वर्ग त्याचा डायकोटिलिडन, गण त्याचा सॅपिंटल्स, कुल त्याचा ॲनॅकर्डियस, प्रजाती त्याची मॅग्निफेरा, जाती त्याची इंडिका. अशा प्रकारे माणसाचं पण आहे, ॲनिमेलिया, कॉर्डेटा, मॅमेलियन, प्रिमेट्स, होमिनिएड, होमो सॅपियन्स. अशा प्रकारे आपल्याला एकूण म्हणजे मानव आणि आंबाचं उदाहरण का दिलंय, कारण प्राणी आणि माणूस, माझा उच्चारात पण वेगळेपणा वाटू शकतो एखाद्याला, योग्य असेल, करेक्ट असेल तर आणखीन वेगळा तुम्ही करू शकता. पण ही पूर्ण अशी नावं आहेत की जी जगभरातल्या लोकांसाठी तेच नावं आहे, म्हणून हे वर्गीकरण केल्यामुळे सगळ्यांना अभ्यास करणं आणि समजून घेणं सोपं जातं. तर काल लिनियसची द्विमान पद्धती म्हणजे काय आता बघूयात. कल्पना करा की एका वर्गात कबीर आणि किरण नावाचे 4 विद्यार्थी, त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात. इतरांना निसंदिग्धपणे कळावं म्हणून तुम्ही काय कराल, आपण त्यांचे पूर्ण नाव सांगू, जसं की नाव, आडनाव, याला द्विनाम पद्धती म्हणतात. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव पण सांगायचं, आडनाव पण सांगायचं. तुम्ही म्हणा द्विमान पद्धत झाली का, तसं नाहीये. त्याच्याबद्दल डिटेल्स, गण कोणत्या जातीतला आहे, काय आहे, नीट नाव पुढे मागे सगळं सांगणं, याला द्विमान पद्धत म्हणतात. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विमान पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव आहे
आणि या नावात 2 संज्ञा असतात. पहिली संज्ञा असते प्रजाती, कोणत्या प्रजातीतला आहे. दुसरी संज्ञा जात दर्शवते. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विमान पद्धतीने वैज्ञानिकांनी नावे देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या भारतातच नाही किंवा आपल्या राज्यातच नाही तर जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा प्रकारे द्विमान पद्धतीनुसार नावं देण्यात आलेली आहे. एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही भेद असले तरी संकर होतो. प्रजनन, वंशवृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीतील मोडतात. तसेच प्राण्यामध्ये कोंबडी, गाय, कुत्रा इत्यादी या वनस्पती, आंबा, मका, गहू. संकर म्हणजे काय की जरी हापूसचा आंबा आहे पण हापूस आणि केशर याचं मिळून सुद्धा वेगळी एक जात तयार केली जाते. मांजरीमध्ये सोनेरी मांजरी, काळ्या मांजरी, पांढऱ्या मांजरी, करड्या मांजरी, किती मांजरी असतात पण यांच्यात पण एकत्र येऊन त्या मांजरींचा एक वेगळी प्रजाती निर्माण होऊ शकते. तर अशा प्रकारे संकर होऊन निर्माण होणाऱ्या पण अनेक जाती आहेत. वनस्पती आणि प्राणी सृष्टीतील द्विमान पद्धतीने वर्गीकरण केलेली उदाहरणं बघूया. सजीव काय? कुत्रा. वैज्ञानिकांनी नाव काय दिले? कॅनिस फॅमिलिअरिस. गाय हे सजीव नाव आहे आणि वैज्ञानिक नाव बोस टॉरस. म्हणजे तुम्ही कुठेही जगात जा आणि म्हणा की वी हॅव बोस टॉरस, आमच्याकडनं बोस टॉरस आहे, त्यांना कळणार यांच्याकडे गाय आहे. जास्वंदीला हिबिस्कस रोजा सायनेन्सिस हे नाव आहे वैज्ञानिक नाव. ज्वारीला सॉर्गम व्हल्गेर असं नाव आहे. याचप्रमाणे आपल्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांची व वनस्पतींची वैज्ञानिक नावे शोधा आणि वर्गामध्ये चर्चा करा असं सांगितलंय. तर एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा 7वीच्या स्कॉलरशिपचा विचार करत असाल तर एक लक्षात घ्या, 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे, इजा पोहोचवणे यावर बंदी आहे. कारण बऱ्याचशा मुलांना, मुलींना, लोकांना सवय असते बेडकाच्या पायाला बांधायचं, सायकलला दोरी बांधायची, ते फरफटत जाणं, पण तो पण एक जीव आहे, त्याला मारायचं नाही यासाठी कायदा करण्यात आलेला आहे. आणि 29 एप्रिल हा खास दिवस जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून पाळला जातो. मग आपण आज एक शपथ घ्यायची स्वतःच्या मनाशी की आपण कोणत्याही बेडकाला त्रास देणार नाही. सापांसाठी सोडून देऊयात आपण सगळे बेडूक. ठीक आहे. तर आपला अशा प्रकारे हा धडा पूर्ण झालेला आहे. याचे प्रश्न उत्तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे सपनाज होमस्कूलिंग चॅनलवर, तुम्ही बघू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.